भरतीवरील बंदी उठवावी, बेरोजगारांना 1000 रुपये द्या या मागणीसाठी गांधी पुतळ्यापासून हत्येचा मूक मोर्चातून निषेध. गुंडांना अद्दल घडवावी, सनी साळवे याच्या हत्येच्या निषेधात काढण्यात आलेल्या मोर्चात काँग्रेसतर्फे काढण्यात आला गांधी पुतळ्यापासून महामोर्चा. नोकर भरतीवरील बंदी उठवावी, बेरोजगारांना 1000 रुपये द्यावे, सुशिक्षित बेरोजगारांना मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज द्यावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, विमा भविष्य निर्वाह निधी, रजा आदी सुविधा द्याव्या, रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना 58 वर्षांपर्यंत नोकरीची शाश्वती द्यावी, नोकर भरतीवरील बंदिस्तीच्या जागा वाढवण्यात याव्या, टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे, असंघटित कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मनोज मोरे, किरण शिंदे, महापौर कल्पना महाले, उपमहापौर उमेर अन्सारी, संजय वाल्ले, सत्यजित सिसोदे, कुणाल पवार, रणजित भोसले, महेंद्र शिरसाट, मनीषा ठाकूर, अशोक शाह आदी सर्व सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात बेरोजगारांना नोकरीचे स्वप्न दाखविले होते. मते मिळविली. नव्या रोजगारांसाठी नव्या रोजगारांची निर्मिती केली नाही. 3.5 वर्षात 30 लाख युवकांनी प्रशिक्षण घेतले. फक्त 3 लाख बेरोजगारांना रोजगार हा मिळाला. या देशामध्ये 8 कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध होणं अभिप्रेत होतं, मात्र 10 लाख देखील तरुणांना रोजगार उपलब्ध झालेला नाहीये. उलट नोटबंदीनंतरच्या कालावधीमध्ये 41 लाखहून अधिक तरुणांनी रोजगार गमावल्याचं चित्र आहे. आज येस बँक असेल, ॲक्सिस बँक असतील, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणाऱ्या ज्या बँका आहेत, हजार कर्मचारी त्या कमी करतायत. स्किल डेव्हलपमेंट सारख्या ज्या योजना आहेत, त्याच्या अंतर्गत जिल्हा स्तरावर किती हजार तरुणांना प्रशिक्षण दिलं जातंय, त्याच्या अंतर्गत किती तरुणांना रोजगार उपलब्ध होतोय. आपले पंतप्रधान मुख्यमंत्री सातत्याने परदेशात जाऊन पर्यटन करतायत, त्याच्या माध्यमातून किती गुंतवणूक आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये येते, त्यातनं किती रोजगार उपलब्ध होतोय. स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया सारख्या अतिशय फ्लॉप स्वरूपाच्या योजना यांनी त्याची कुठल्याही पद्धतीची अंमलबजावणी जिल्हा किंवा तालुका स्तरापर्यंत झालेली नाहीये. MPSCच्या ज्या जागा कमी झालेल्या आहेत त्या पुन्हा वाढवण्यात याव्या, कारण 14 लाख मुलं या राज्यभरात MPSC देत आहेत. 3 वर्षापासून OBC, SBC, VJNT सर्व स्तरातल्या स्कॉलरशिप, फ्रीशिप बंद आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जात होती, मात्र आज विद्यार्थी वर्गाला स्कॉलरशिप नसल्यामुळं तो वर्ग शिक्षणापासून वंचित राहण्यासारखी परिस्थिती संबंध राज्यामध्ये आहे. या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी म्हणून राज्यभरात युवक संघटनेनं सर्वदूर युवा आक्रोश मोर्चांचं आयोजन केलंय. विदर्भामध्ये 8 मोर्चे आमचे झाले, मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यात अतिशय ताकदीचे मोर्चे झाले, संबंध पश्चिम महाराष्ट्राचे मोर्चे झाले. आता उत्तर महाराष्ट्रामध्ये या मे महिन्यामध्ये मोठ्या संख्येने युवक संघटना रस्त्यावर उतरून या निषेधात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी नागरिक विद्यार्थ्यांच्या हत्येचा मूक मोर्चातून निषेध केला. गुंडांना अद्दल घडवावी, दलित समाजातील महिला नागरिक उतरले रस्त्यावर. विद्यार्थी सनी साळवेचा खून झाला या घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपींना फाशी होण्यासाठी आज महामोर्चा काढण्यात आला. लोकजनशक्ती पार्टीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा बारोळा रोड मार्ग महापालिका सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा धडकला. मोर्चात सहभागी झालेल्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला. या मोर्चात MG दिवरे, वाल्मिक दामोदरांना, संजय भामरे, किरण जोंधळे, संजय पगारे, दिलीप साळवे, शोभा चव्हाण, महेंद्र निळे, सागर इंगळे, त्र्यंबक खरात, शोभाताई चव्हाण, वंदना सपकाळे, आत्माराम नगराळे, प्रमोद सोनवणे, भिकन सोनवणे, कुंदन खरात, गौतम वाघ, राहुल वाघ, ॲडव्होकेट विशाल साळवे, श्रावण खैरनार आदी उपस्थित होते.
हातामध्ये छत्र घेऊन त्यांचे तुकडे तुकडे केले तर राहणार नाही. या मागीचा मिळत नाही, अन्याय चालू आहे. म्हणून कुंभमेळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दलितांवर कुठेही अन्याय झाला. शक्ती पार्टी उत्तर महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने या घटनेच्या संदर्भात जाहीर निषेध मूक मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चामध्ये पक्षाचे ज्येष्ठ व वरिष्ठ सर्व पदाधिकारी सहभागी झाले. तसेच आम्ही लोक जनशक्ती पार्टी पक्षातर्फे गेल्या 8 दिवसापूर्वी जिल्हा प्रशासनाला या मोर्चा संदर्भात निवेदनही दिले होते. जिल्हा प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने अनेक प्रकारचे डावपेच करून हा मोर्चा रद्द कसा होईल याची आखणी केली होती. परंतु लोकजनशक्ती पार्टीचे धुळे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या मोर्चा काढण्याला ठाम होते व धुळे शहरातील व तालुक्यातील इतर देखील ही मानवे या मोर्चा काढण्यास ठाम होते. आम्ही पोलिसांना व जिल्हा प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा थारा न देता हा मूक मोर्चा काढला. सनी साळवे या शाळेकरी विद्यार्थ्याच्या हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व त्याचा खटला जलद गती न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच धुळे शहराचे अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांची तडकी फडकी बदली करण्यात यावी. महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची ताबडतोब बदली करण्यात यावी. अन्यथा लोक जनशक्ती पार्टीतर्फे हे आंदोलन तीव्र केले जाईल.